घटना आहे मयत संजीवनीची। संजीवनी कंबळे ही नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोर जुन्नीची रहिवासी होती। तिचं लग्न गोळेगावातील सुधाकर कंबळे यांच्याशी झालं होतं। दुसरीकडे लखन बालाजी भंडारे हा बोर जुन्नी येथील तरुण होता। संजीवनी आणि लखन यांच्यात लग्नाआधीपासूनच प्रेमसंबंध होते। दोघांमध्ये बोलणं, भेटणं आणि एकमेकांशी संपर्कात राहणं सुरू होतं। पुढे संजीवनीचं लग्न झालं। ती गोळेगावला सासरी राहायला आली। मात्र लग्नानंतरही संजीवनी आणि लखन यांच्यातील संपर्क पूर्णपणे थांबला नाही। दोघे फोनवर बोलत होते आणि एकमेकांच्या संपर्कात होते। संजीवनीच्या कुटुंबियांना त्यांच्या या नात्याची कल्पना होती आणि हे नातं थांबवण्याबाबत लखनला समजवण्यातही आलं होतं। मात्र दोघांमधील संपर्क सुरूच राहिला। इथपर्यंत ही एक कौटुंबिक आणि वैयक्तिक बाब वाटत होती। पण 25 ऑगस्ट 2025 रोजी घडलेल्या काही घटनांनी या नात्याला थरकाप उडवणारा शेवट मिळणार होता। त्या दिवशी सोमवार होता, दुपारची वेळ होती। संजीवनीच्या सासरची मंडळी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती। याच काळात संजीवनीनं लखनला आपल्या सासरी बोलवलं। दोघे घरात असतानाच अचानक संजीवनीचा पती आणि सासरची मंडळी घरी परतली। त्यानंतर ते जे दिसलं त्यानं परिस्थिती अचानक बदलली। संजीवनी आणि लखन यांना सासरच्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं। एका क्षणापूर्वीपर्यंत घरात असलेली शांतता संपली होती। हा प्रकार संजीवनीच्या पतीच्या लक्षात आला आणि त्यानं संजीवनीच्या माहेरच्या लोकांना फोन करून माहिती दिली। इथून पुढे या घटनेचा सर्वात गंभीर टप्पा सुरू झाला। फोन केल्यानंतर संजीवनीचे वडील मारुती सुरणे, तिचे काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे गोळेगाव इथं पोहोचले। सासरच्या मंडळींनी घडलेला प्रकार तिच्या माहेरच्या लोकांना सांगितला। त्यानंतर संजीवनी आणि लखन यांना घेऊन हे लोक तिथून निघाले। सुरुवातीला नेमकं पुढं काय होणार आहे हे बाहेरच्या कुणालाही माहीत नव्हतं। पण काही वेळातच हे प्रकरण साध्या कौटुंबिक वादापेक्षा कितीतरी भयानक वळण घेणार होतं। दोघांना गोळेगाव परिसरातून करकाळा शिवाराच्या दिशेनं नेण्यात आलं आणि त्यानंतर घडलेली घटना आजही या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब मानली जाते। गोळेगाव आणि बोर जुन्नीच्या परिसरातून पुढे करकाळा शिवाराकडे गेल्यानंतर संजीवनी आणि लखन यांच्यावर मारहाण करण्यात आली। काही ठिकाणी दोघांचे हातपाय बांधल्याचाही उल्लेख आहे। त्यानंतर दोघांना एका खोल विहिरीजवळ नेण्यात आलं। ही विहीर साधारण 40 फूट खोल आणि पाण्यानं भरलेली होती। त्या क्षणी कदाचित आजूबाजूला असलेल्या कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात या विहिरीत 2 तरुण जीवांचा अंत होणार आहे। संजीवनी आणि लखन यांना त्या विहिरीत फेकून देण्यात आलं आणि अशा प्रकारे दोघांचं आयुष्य अचानक संपलं। एका प्रेमसंबंधाचा शेवट 2 मृत्यूंमध्ये झाला। पण या घटनेनंतर सर्वात धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती। दोघांना विहिरीत फेकल्यानंतर प्रकरण तिथंच थांबलं नाही। संध्याकाळच्या सुमारास संजीवनीचे वडील मारुती सुरणे स्वतः उमरी पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलिसांसमोर त्यांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला मारून विहिरीत फेकल्याची माहिती दिली। म्हणजेच त्या घटनेची माहिती काही वेळापूर्वीच गावातल्या मोजक्या लोकांनाच होती। ती आता थेट पोलिसांपर्यंत पोहोचली होती। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं। त्यानंतर विहिरीत शोध मोहीम सुरू करण्यात आली। विहिरीत शोध घेतल्यानंतर संजीवनीचा मृतदेह प्रथम बाहेर काढण्यात आला। नंतर लखनचा शोध सुरू होता। रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू राहिली आणि त्यानंतर लखनचा मृतदेहही विहिरीतून बाहेर काढण्यात आला। 2 तरुण जीव अशा अवस्थेत सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। दुसऱ्या दिवशी कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली। संजीवनीवर गोळेगाव इथं तर लखनवर बोर जुन्नी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणात पोलिसांनी संजीवनीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांना ताब्यात घेतलं। त्यांची चौकशी करण्यात आली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली। संजीवनीच्या सासरच्या मंडळींचीही चौकशी करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची काय भूमिका होती याचा तपास सुरू झाला। या घटनेला ऑनर किलिंग असंही म्हटलं गेलं। मात्र कोणावर कोणत्या कलमानुसार अंतिम दोष निश्चित होतो हे न्यायालयीन प्रक्रियेतच ठरणार आहे। आता या संपूर्ण घटनेच्या मुळाशी गेलं तर एक प्रश्न वारंवार समोर येतो, हे सगळं इतक्या टोकाला का गेलं? संजीवनी आणि लखन यांच्यात लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते। संजीवनीचं लग्न झाल्यानंतरही त्यांचा संपर्क सुरू होता आणि लग्नानंतर सासरी असताना लखन तिच्या घरी आला। दोघांना सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं। हा या प्रकरणातील निर्णायक टप्पा ठरला। त्यानंतर संजीवनीच्या माहेरच्या लोकांना बोलवण्यात आलं आणि काही तासातच हा विषय प्रेमसंबंधाच्या वादातून थेट दुहेरी हत्येपर्यंत पोहोचला। या घटनेत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संजीवनी आणि लखन दोघंही अगदी तरुण होते। दोघांचंही वय 19 वर्ष होतं। एका बाजूला आयुष्याची सुरुवात होण्याचं स्वप्न, भविष्याची अनेक स्वप्न पाहण्याचं वय आणि दुसऱ्या बाजूला एका दिवसात दोघांचं आयुष्य कायमचं संपलं। संजीवनीचं लग्न झालं होतं। लखनशी तिचे पूर्वीपासून संबंध होते आणि या संबंधामुळे कुटुंबियांमध्ये तणाव निर्माण झाला।
पण या तणावाचा शेवट 2 मृत्यूंमध्ये होईल असं कदाचित त्या दिवशी दुपारपर्यंत कुणालाही वाटलं नसेल. आता पुन्हा त्या सोमवारच्या संध्याकाळीकडे जाऊया. एका घरात सुरू झालेला वाद गावाबाहेरच्या शिवारापर्यंत पोहोचला. तिथं 2 तरुणांना नेण्यात आलं. त्यांच्यावर मारहाण झाली. त्यानंतर त्यांना हातपाय बांधून खोल विहिरीत फेकल्याचा आरोप आहे. विहीर साधारण 40 फूट खोल होती. खाली पाणी होतं आणि त्या विहिरीत 2 मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संपूर्ण परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. पोलिसांनी परिस्थिती हाताळत तपास सुरू केला. या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होती, हा वाद साधा कौटुंबिक राहिलेला नव्हता. घटनेनंतर पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. दोघांना नेमकं कुठं आणि कसं नेण्यात आलं, त्यांच्यावर नेमकी कशी मारहाण झाली, त्यांना हातपाय बांधण्यात आले होते का, या सगळ्या प्रकारात कोणाची कोणती भूमिका होती आणि सर्वात महत्त्वाचं, या घटनेमागचा नेमका हेतू काय होता, या प्रश्नाची उत्तरं तपासातूनच स्पष्ट होणार होती. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासाच्या आधारे पोलिसांसमोर येणं महत्त्वाचं होतं. अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे. पण या संपूर्ण घटनेत हादरवून टाकणारा एक क्षण कोणता होता, तर तो म्हणजे एका वडिलांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी आणि तिच्या प्रियकराला मारल्याची माहिती दिल्याचा. काही वेळांपूर्वी ज्या मुलीचं लग्न झालं होतं, जिचं आयुष्य पुढं जाणार होतं, तीच मुलगी आता मृत होती. ज्या तरुणासोबत तिचा प्रेमसंबंध होते तो लखनही मृत होता. आणि या दोघांच्या मृत्यूच्या प्रकरणात संजीवनीच्या वडिलांसह तिच्या काका आणि आजोबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. एका कुटुंबातील वादाचा शेवट इतका भयानक झाला होता. नांदेडच्या उमरी तालुक्यातील गोळेगाव आणि करकाळा शिवारात घडलेली ही घटना यामुळे संपूर्ण परिसरासाठी धक्कादायक ठरली. संजीवनी कंबळे आणि लखन बालाजी भंडारे या दोघांची नावं या प्रकरणामुळे चर्चेत आली. एका तरुणीचं लग्न झालं होतं, पण तिचा पूर्वीचा प्रेमसंबंध सुरू होता. सासरच्यांनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर माहेरच्या लोकांना बोलवण्यात आलं. दोघांना घेऊन जाण्यात आलं. करकाळा शिवारात त्यांच्यावर मारहाण झाली आणि शेवटी 40 फूट खोल पाण्यानं भरलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह सापडले. त्यानंतर वडील स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले. या घटनाक्रमानं नांदेड जिल्ह्याला हादरवून सोडलं आणि म्हणूनच या घटनेकडे केवळ एका प्रेमकथेचा शेवट म्हणून पाहता येणार नाही. ही घटना एका कुटुंबातील तणाव किती टोकाला जाऊ शकतो याचा गंभीर धडा देऊन जाते. प्रेमसंबंध, लग्न, कुटुंबाचा विरोध आणि त्यातून निर्माण झालेला संघर्ष, या सगळ्याचा शेवट 2 तरुणांच्या मृत्यूत झाला. संजीवनी कंबळे आणि लखन बालाजी भंडारे आता या जगात नाही आहेत. त्यांच्या मृत्यूमागे नेमकी कोणाची कोणती भूमिका होती हे तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया ठरवेल. मात्र 25 ऑगस्ट 2025 रोजी नांदेडच्या उमरी तालुक्यात घडलेली ही घटना आजही अंगावर काटा आणणारी आहे. कारण ज्या नात्याची सुरुवात प्रेमानं झाली त्याचा शेवट एका खोल विहिरीत 2 मृतदेह सापडण्यात झाला.